एक लक्षात घ्या की माणसाचं पाय हे जमिनीवर कायमस्वरूपी असायला पाहिजे. जे आम्ही मागल्या वेळी निवडून दिलेले पंचकृषीतील पंचायत समितीचे उमेदवार असतील, त्यांनी गावाचं अजूनपर्यंत एकदाही तोंड बघितलं नव्हतं. गावावर इतक्यांदा महापुरासारखे मोठमोठे हे झाले किंवा कोरोनाच्या काळात काही मदत असेल तर हमू पाटलांनी तिथे पुढं होऊन तत्पर होऊन प्रत्येकाला मदत केली. तसंच वारकरी संप्रदायात त्यांचा मोठा वाटा आहे. दिंडीवेळी प्रत्येक वेळी म्हणजे टँकरचं नियोजन असेल किंवा येणार जाणाऱ्या भाविकांचं नियोजन स्वतः वहिनी म्हणजे हमू पाटलांच्या मिसेस वारकरी यांच्या पाय चिपून देतात किंवा त्यांचं जे लोकल आहे एकंदरीत ते खूप तळागाळापर्यंत आहे. असं नाही की बाबा पैसा आहे म्हणजे माझा आहे, अशा गोष्टी अजिबात नाही. की आज तुम्ही पैसे बघून जर मतदान केलं उद्या कारेला वारे उत्तर हे 100% मिळणार. पुढच्या उमेदवाराकडून तुम्ही अपेक्षाच काय ठेवणार? तो डायरेक्ट म्हणू शकतो की बाबा पैसे टाकलेत आणि मतदान केलेच, बाकीचं बोलायचं नाही विकास कामाशिवाय. हामुदचं तसं नाही आहे. त्यांच्या दारापाशी जावा तुम्ही काहीही सांगा, उद्या ते काम मार्गी लागणार म्हणजे लागणार.